दुसरं ही ही तिच्या संकट डबल मला तर दुसरी संघ लागते काय अजून. तुलाच भाकर जरा जास्त जाईल तुझी तब्येत जर नाही मग पुढे घे म्हणजे हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आजच्या व्लॉगची सुरुवात होते गावाकडून. आता रक्षाबंधन आलंय तर आम्ही रक्षाबंधनसाठी आलोय गावाकडे. फुलं बघू शकता तुम्ही, या झाडाला किती फुलं आले. आणि आता पाऊस बंद झालाय तर आम्ही सोयाबीनला स्प्रिंकलर सुरू केलंय. इथं स्प्रिंकलर चालू आहे. ते गावाकडे आलं की एकदम खूप भारी वाटतं. एकदम मोकळी हवा, निसर्गरम्य वातावरण. काय आलं आई, काय म्हणते? मला सुट्टी असल्यावर मग करायचं आपण कामाचं असलं मग लवकर उठून जावं. मग सुट्टी असलं झोपलं पाहिजे ना, कशाला लवकर उठायचं? झोपलं पाहिजे असले आणि झोपा ना मग आंघोळ पांघोळ करून देवपूजा करून. असं काय करू राहिलं मला, काय करू राहिलं काय काढ राहिलं काही लढाई का लग्न असलं तरच काढता का? हं. कोणाचं लग्न करते आता? तुझं दुसरं ही डबल ही डबल तीच झालं. तिच्या संकट डबल मला तर दुसरी संघ लागते काय अजून. मला तर एखादी पाहिली काय तू दुसरी? रामा हम्म, मी काय चालेल का पाहिली दुसरी तर? हा, अजिबात नाही. तिथं नाही म्हणते काय. मग तुला पटत का? तू म्हटली म्हणून मी म्हटलं का? हा ना, मग आता मी सांगते. तू म्हटली मला म्हणून म्हणून विचारतोय मी. काय मग इथं भारी वाटतं का मुंबईला भारी वाटतं? चांगलं आहे. बघा काहीची म्हणते मला अवतार चांगला नाही, एवढी भारी दिसू राहिली तरी म्हणते अवतार चांगला नाही. काय करते तू? हो का? हम्म. भारी वाटतं का इकडे गावाकडे भारी वाटतं? मस्त वाटतं वातावरण मस्त मस्त इकडचं वातावरण हो, तिकडं हवा भेटत नाही ना इकडे. मोकळी हवा भेटत नाही. मग इथं थांबायचं का परत मुंबईला यायचं? तिकडे यावंच लागलं. क- इथं वाटलं मी तरी यावंच लागलं. मग काय आज माहेर जाणार आहे ना? कशासाठी माहेराला चालली आज? हां, रक्षाबंधन आहे ना तर उद्या त्यासाठी चाललं. हो का? ती धुणं वाळत घालते. झालं का मम्मी धुणं तुझं? झालं का? ते मशीनला लावलं होतं ना, का हाताने धुतलं? हे बघा इथं आमचं वासरू आणि गाय, गीर गाय आमची. बघा इथं सोयाबीन केली आहे. तर पाऊस उघडला आहे त्यामुळे आम्ही स्प्रिंकलर चालू केलं आहे आता सध्या. एकदम हिरवं हिरवं वातावरण. लिंब आहे का नाही? आलंय तरी कमी कमी झालंय ना. उन्हाळ्यात जास्त आवडतं का? काय देवाचे भांडे, देवाचे फडके. हा एवढं वय झालंय पण तरी देवाचं करायला एकदम डेली देवाचे भांडे, देवाचे फडके, देवपूजा डेलीचं आईचं हे असतं. नाही घेतलं आहे ना. घेतलं ना पण परत घ्यायला लावायची, तू बघितलं नाही ना. ये ना, भूक लागेल तुला डबल आहे घेतलं त्याला काय होत नाही. गोड आहे ते. गोड आहे ना ते. बरं संध्याकाळी घे पण आणि टोचून देते पोरायची मी. कोणाची योगेशची आहे का?
पण गेले आधी काल रात्री येताना आपण घेतलं ना, तितकं नाही तुम्ही यायला पाहिजे. कुठलं कोणी वाटली अरे तो पाहिजे की नाही आई घेतलं. नाही गेलाय तिनं. आई गेलं. आईने तुम्हाला दुसरं काय बोलू मला नाही करून घेतलं माहिती आहे का? पण जाऊ दे, संध्याकाळी जेवण कधी येतं पण आता मी घेतलं बाय. जेवणानंतर अगं तुलाच भाकर जरा जास्त जाईल तुझी तब्येत दरवेळेस बिघडते. वर घेतलं. नाही मग मी पुढं घे म्हणते मी तुला आता जरी घेतलं ना गेली. तर बरं झालं पण मग इडं पुढला घे चांगले 2 दिवस आराम चालेल मग औषध घे वाटलं आई दोन वेळा गरम करत गेल्या ना. 2 दिवस नाही घ्यायचं का? हा? 2 दिवस नाही घ्यायचं? नाही नाही औषध घेऊन आराम करायचं हा. आई दोन दिवस बाहेर सुट्टी ना. महाग चुकलं. म्हणजे 2 दिवस औषध घ्यायचं ना आराम करायचा असं म्हणायचं ना. आई सुट्टी दोन दिवस. आता पण झालं बरं नको ते लागू पाठच नाही चांगलं राहा. लई रुपये गोळ्या घेऊन जाऊन थोडा गॅप द्यायचा मध्ये. लागू पाठच बरं होईल बघा पोरीचे भाऊ आले तर पोरगी किती खुश झाली. रक्षाबंधन आहे ना, तर रक्षाबंधनसाठी घ्यायला पोरीचे भाऊ आले. बघ घरी नाही आलं. दाढी आली भाऊ. काढला काढला. एक नव्हता का